नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणिताची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। आज आपण सेमीची प्रश्नपत्रिका सोडवतोय। प्रश्न पहिला, क्वेश्चन नंबर ए, क्वेश्चन नंबर 1A, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द स्टेटमेंट्स। द फ्रॅक्शन फॉर्म ऑफ 39.15 इज 3915/100। इथं पॉईंट नंतर दोन नंबर्स आहेत, दोन संख्या आहेत, म्हणून एकावरती दोन शून्य द्यायचे आणि ती जी संख्या आहे ती कंप्लीट करायची। म्हणून या ठिकाणी सी इज द आन्सर। 3 or more points which lie on the same line are said to be collinear points. The reciprocal of the number 6/7 is 7/6। हा याचा रेसिप्रोकल आहे। मॅच द पेयर्स। फर्स्ट, zero angle. Zero angles means the measurement of angle is 0 degree. Mixed fraction 8 and 3/13। ही फिगर दिली आहे, ही फिगर कशाची आहे? रे। राइट द प्रॉपर साइन लेस दॅन ग्रेटर दॅन और इक्वल टू इन द बॉक्सेस गिवन बिलो। -6 and 0. 0 is always greater than the negative numbers. निगेटिव्ह नंबरपेक्षा 0 हा ग्रेटर असतो। -18 and -18 are equal. Question second, solve the following questions. First, 3 and 1/5 plus 4 and 1/5. इथे यांची सम करायची आहे। 3 × 5 plus 1 प्लस 4 × 5 plus 1। 3 आणि 5चं मल्टिप्लिकेशन घ्या, त्याच्यामध्ये 1 ॲड करायचं आहे। सो 5 3 = 15 plus 1 is 16 and 5 4 = 20 plus 1 is 21 and डिनोमिनेटर ॲज इट इज 5। आता इथं डिनोमिनेटर सेम आहेत, म्हणून फक्त न्यूमरेटरला जे नंबर्स आहेत त्यांचे ॲडिशन घ्या। 16 + 21 is 37/5। आता 37ला 5ने डिवाइड करायचं आहे। 5 7 = 35। 37 - 35 is 2/5। नाउ सेकंड, कंप्लीट द फॉलोइंग टेबल। इथे नंबर्स दिलेत। डिवाइड द नंबर बाय 9, इट इज कम्प्लिटली डिव्हिजिबल। आता या नंबरला डिवाइड करून बघायचं आहे। इथं 9ने हा नंबर डिवाइड होतो आहे। सम ऑफ द डिजिट्स इन द नंबर। ह्या नंबर्समध्ये जे डिजिट्स आहेत त्यांची सम 1 + 9 + 8 + 0 is 18 and 18 is the divisible by 9. So here is the second 2999। जर आपण 9ने डिवाइड केलं तर इथं हा नंबर डिवाइड होत नाही। याची सम केली आपण 2 + 9 + 9 + 9 is 29. 29 is not divisible by 9. So this number is also not divisible by 9. 9ने आपल्याला डिवाइड करता येत नाही। 5004 is divisible by 9. 5 take the sum of the digits of this number. 5 + 4 + 5 + 0 + 0 + 4 is 5 + 4 is 9. 9 is divisible by 9. So this number is also divisible by 9. Then third, find the HCF and HCF of 48 and 54। आता HCF काढण्यासाठी या ठिकाणी फॅक्टर्स घ्यायचे आहेत। फॅक्टर्स ऑफ 48। 48ला कोणत्या नंबर्सने कंप्लीट
डिवाईड होतं ते नंबर्स या ठिकाणी लिहायचे आहेत. 1 2 3 4 6 8 12 16 24 अँड 48. फॅक्टर्स ऑफ 54. 54ला कोणत्या नंबरने पूर्ण भाग जातो, कंप्लीट डिवाईड होतं ते नंबर्स इथे शोधायचे आहेत. 1 2 3 6 अँड 9 18 27 54. कॉमन फॅक्टर्स, या दोघांमध्ये जे कॉमन फॅक्टर्स आहेत ते इथे लिहायचे आहेत. 1 2 3 6 and greater common factor is a HCF. So HCF is 6. Now fifth, observe the given figures and write which are intersecting lines and which are parallel lines in the empty boxes. ही लाईन जर आपण पुढे वाढवली तर ते एकमेकांना इंटरसेक्ट होतात. म्हणजे सो दीज लाईन्स आर द इंटरसेक्टिंग लाईन्स अँड दीज आर द पॅरलल लाईन्स. क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स. ज्या नंबरच्या पुढे ॲडिशनचं साईन असतं ते पॉझिटिव्ह नंबर्स आणि ज्या नंबरच्या आधी निगेटिव्ह साईन असतं ते निगेटिव्ह नंबर्स असतात. सो +75 and +41 आर द पॉझिटिव्ह अँड -82 and -26 are the negative numbers. Use the proper geometrical instruments to construct the angle of measure 125 degree. Use the compass and the ruler to bisect it. आपल्याला हा 125 डिग्रीचा अँगल काढायचा आहे आणि तो बायसेक्ट करायचा आहे. Here is the angle and this is the bisector. इथं हा अँगल कसा बायसेक्ट करायचा हे तुम्हाला माहिती आहे. 7. राईट द प्रॉपर नंबर्स इन द एम्प्टी बॉक्सेस. 21/2 इज इक्वल टू 21 मल्टिप्लाय बाय इथं बॉक्स दिलेत. आता हे कसं शोधायचं आहे बघा. इथं 10 दिला आहे, इथं 2 आहे, इथं 10 आहे. 2चा किती तयार झाला आहे नंबर 10, म्हणजे 2ला 5ने मल्टिप्लाय केल्यावरती 10 होणार आहे. मग डिनॉमिनेटरला 5ने मल्टिप्लाय केलं तर न्युमरेटरला पण 5नेच मल्टिप्लाय करायचं. 21 5 105 आणि 105ला आपण 10ने डिवाईड केलं तर 10.5. नाऊ नेक्स्ट, अलॉंग द फिगर शोन बिलो अ लाईन L, दिस इज द लाईन L, हॅज बीन ड्रॉन. कंप्लीट द सिमेट्रिकल फिगर बाय ड्रॉइंग a figure on the other side which that the line L becomes the line of symmetry. आता हे L हा लाईन ऑफ सिमेट्री होईल असं बरोबर इथं मोजून या बाजूला, म्हणजे ही लेफ्ट साईड आहे, ही राईट साईड आहे, राईट साईडला बरोबर याप्रमाणेच सेम फिगर या ठिकाणी तयार करायची आहे. Now, third question. Solve the following questions. Pharmaceutical manufacturers bought 0.25 quintal of Hiridas, a medicinal plant, for ₹9,500. व्हॉट इज द कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिरडा. आता एका क्विंटलची आपल्याला या ठिकाणी किंमत विचारलेली आहे. 1 क्विंटल इज 100 kg. सो हियर इज द आन्सर. कॉस्ट ऑफ 1 क्विंटल ऑफ हिरडास. आता 1 क्विंटलचं आपल्याला कॉस्ट काढायची आहे तर 9,500 अपॉन 0.25. आता ह्या नंबरला ह्या नंबरने डिवाईड करायचं तर ते आपण असं लिहून घेतलं आहे. 9,500 अपॉन 1 डिवाईड बाय, आता इथं पॉईंट नंतर 2 नंबर्स आहेत. सो 25 अपॉन 100. पॉईंट नंतर जेवढे नंबर्स असतात तेवढं इथं 0 द्यायचे असतात. सो हिअर इज द 100. सो 25 अपॉन 100. आता हा
जो डिव्हिजन आहे, हे जे डिव्हिजन आहे हे कसं करतात, तर फर्स्ट फ्रॅक्शन इज ॲज इट इज. सो 9,500 upon 1. He has changed the sign. He is a multiplication and take the reciprocal of 25 upon 100. So 100 upon 25 and 25 ला आपण 100 ने भाग दिला तर 25 4 जा 100. सो इथं 4 येणार आहे. 9,500 मल्टिप्लाय बाय 4, 38,000. So cost of 1 quintal of hirdas is rupees 38,000. Now next, complete the table. इथे अँगल दिलेत, इथे फिगर्स दिलेत. नेम ऑफ द अँगल EFG. इथे अँगलचा सिम्बॉल करायचा आहे EFG. अँगल EFG इथे काय येणार आहे आता, अँगल XYZ, अँगल KLM. Vertex of the angle. Here is the point F, here is the point Y, here is the point L is the vertex of the angle. Then arms of the angle, side FE and side FG, side YX and side YZ, side LK and side LM. याप्रमाणे अँगल्सची जी तुम्हाला माहिती विचारलेली असेल ती त्या ठिकाणी लिहायची आहे. थर्ड प्रॉब्लेम, ऑब्झर्व द ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. तर इथं हा ग्राफ दिलेला आहे. एक्स ॲक्सिसवरती मोगरा, जाई, हिबिस्कस अँड क्रिसॅन्थेमम आणि वाय ॲक्सिसला नंबर ऑफ प्लांट्स दिलेले आहेत. व्हॉट इज द नंबर ऑफ मोगरा प्लांट्स. आता इथं हा मोगरा प्लांट्स आहे, याचा नंबर किती आहे, 70 प्लांट्स. म्हणजे नंबर ऑफ मोगरा प्लांट्स आर 70. विच प्लांट्स आर लिस्ट इन नंबर्स. लिस्ट म्हणजे कमीत कमी. मग कुठल्या बारची हाईट एकदम कमी आहे या चौघांमध्ये ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे हा आहे, याची हाईट एकदम कमी आहे म्हणजेच याचे प्लांट्स एकदम कमी आहेत. मग लिस्ट नंबर ऑफ प्लांट्स आर हिबिस्कस. विच प्लांट्स आर हायेस्ट इन नंबर. आता हायेस्ट नंबर बघा किती आहे, 80. विच प्लांट्स, क्रिसॅन्थेमम. So highest number plants are chrysanthemum. Read the numbers given below. Which of these numbers are divisible by 3, by 4 or by 9? Write them in the empty boxes. आता 99 ची सम येते. 9 + 9 is 18. 18 is divisible by 3 and also 9. So here is the 99, here is the 99. 324, 3 + 2 is 5 + 4 is 9. Take the sum of the digits of this number. 9 is divisible by 3 and 9 is divisible by 9. So here divisible by 3 and 9. 474. 4 + 4 8 and 8 + 7 is 15. The 474 is divisible by 3, is not divisible by 9, because the sum of this digit of this number is 15. 144. 4 + 4 8 + 1 is 9. So 144 is also divisible by 3 and 9. 81. 8 + 1 is 9. This number is also divisible by 3 and 9. Now divisible by 4. आता इथं divisible by 4 बघताना
युनिट्स प्लेस अँड 10 प्लेस यांचा मिळून जो नंबर तयार होतो तो जर 4ने डिव्हिजिबल असेल तर तो दिलेला नंबरसुद्धा 4ने डिव्हिजिबल असतो. आता 99 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. 24 लास्ट 2 डिजिट इज डिव्हिजिबल बाय 4. 4 6 जा 24. So this number is divisible by 4. 74 is not divisible by 4. 44 is divisible by 4. So 144 is divisible by 4. Write the numbers in the following examples using the proper sign. इथं फक्त proper sign वापरायची आहे. The kite is flying at the distance of 140 meters from the ground. ही above ground आहे. So this number is positive. Positive 140 meters. A submarine is at a depth of 512 meters below the sea level. तर below the sea level असेल, below the ground असेल तर ते निगेटिव्ह घ्यायचे. So negative 512 is meters. The height of Mount Everest, the highest peak in the Himalayas, is 8,848 meters from the sea level. हे सुद्धा above the sea level आहे. So this number is positive. Positive 8,848 meters. Fourth question. First, Aradhana grows potatoes in 2/5 in the part of her garden, green leafy vegetables in 1/3, 1/3 part, and brinjals in the remaining part. On how much of her plot did she plant brinjals? तिने 2/5 पार्टमध्ये पोटॅटोज लावलेत, 1/3 मध्ये लिफी व्हेजिटेबल्स लावलेत, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, आणि उरलेल्या भागामध्ये रिमेनिंग पार्टमध्ये ब्रिंजल्स लावले. तर किती पार्ट्समध्ये ब्रिंजल्स लावले हे आपल्याला विचारलेलं आहे. टोटल ग्रोज ऑफ पोटॅटोज अँड ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स 2/5 + 1/3. आता इथं डिनॉमिनेटर जे आहेत ते डिफरंट आहेत. सो टेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑन द न्यूमरेटर. सो 2 × 3 and 5 × 3 as denominator. 5 × 3. 1 × 5. 2 3 जा 6, 5 3 जा 15 plus 5 1 जा 5 and 5 3 जा 15. 6/15 plus 5/15. Denominator is same. So take the 15. 6 plus 5 is 11. एवढ्या भागामध्ये हे दोन्ही व्हेजिटेबल्स लावलेले आहेत, पोटॅटो अँड लिफी व्हेजिटेबल्स. प्लॉट डिड शी प्लांट ब्रिंजल्स. आता प्लॉट जो आहे तो 1 minus 11/15. So take here denominator 1, 1/1. Here is also denominators are not same. So take the cross multiplication 1 into 15 upon 1 into 15, 11 into 1 and 1 into 15. 15 1s are 15 upon 15, 11 1s are 1 is 11 upon 15. आता इथं सुद्धा डिनॉमिनेटर सेम झालेत. 15 minus 11 is 4. 4/15 part of the garden she plant the brinjals. So plot did she plants brinjals 4/15th part of the garden. Second, the names and numbers of animals in a certain zoo are given below. झूमध्ये जे ॲनिमल्स आहेत
त्याचे नंबर्स दिलेले आहेत. यूज द डाटा ऑफ मेक अ बार ग्राफ स्केल घ्यायचं आहे. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 ॲनिमल्स आणि याचा बार ग्राफ काढायचा आहे. हिअर इज द बार ग्राफ. ऑन एक्स ॲक्सिस टेक द animals, on y-axis number of animals 1 centimeter is equal to 4 animals. So 4, 8, 12, 16, 20 and 24. तर पहिला जो आहे deer 20, tiger 4, then monkey 12 and rabbit 16. याप्रमाणे इथं बार ग्राफ काढायचा आहे. Veena has some beads. She wants to make necklace with an equal number of beads in each. If she make necklace of 16, 24 or 40 beads, there is no bead left over. What is the least number of beads she must have? तिला नेकलेस करायचा आहे. त्याचे तिला बीड्स म्हणजे इथं मणी. तर ते मणी 16 किंवा 16, 24 और 40 बीड्स वापरायचे आहेत आणि एवढे वापरले की एकही बीड तिच्याकडे शिल्लक राहत नाही. तर लिस्ट नंबर म्हणजे इथं LCM काढायचं आहे. लिस्ट नंबर असेल शब्द तर LCM त्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचा असतो. LCM ऑफ 16, 24 अँड 40. आता इथं LCM काढण्यासाठी मल्टिपल घ्यायचे. मल्टिपल ऑफ 16 म्हणजे 16चा पाडा. 16, 32, 48, 64, 80 याप्रमाणे. आणि ते संपला पुढा की तुम्हाला +16 त्या नंबरमध्ये ॲड करून लिहायचं आहे. मल्टिपल ऑफ 24, मल्टिपल ऑफ 40 हे सगळ्यांचे मल्टिपल लिहून झाले की कॉमन मल्टिपल शोधायचं आहे. आता इथं कॉमन मल्टिपल 240, 240, 240. Common multiple is 240. So LCM is 240 means Veena have least number of beads is equal to 240. Then fourth, draw the axis of symmetry of each of the figure given below. Write the number of axes of symmetry in the empty boxes. आता इथं ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपण काढायचं आहे म्हणजे इक्वल टू पार्ट्स त्या लाईनमुळे झाले पाहिजेत. इथे 2 आपल्याला काढता येत आहेत. सो नंबर ऑफ ॲक्सिस ऑफ सिमेट्री इज 2. हिअर इज द ओनली 1. हिअर इज द 4 अँड हिअर इज द 3 सिमेट्री ॲक्सिस. याप्रमाणे सिमेट्री ॲक्सिस शोधायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण क्वेश्चन पेपर सॉल्व केलेला आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.